सो हे गाईज वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर आजचा ब्लॉग ना शेतामधून स्टार्ट करतोय, कारण की आज डायरेक्ट शेतामध्ये चालतो आणि शेतामध्ये कंप्लीट 4 ते 5 दिवस झालं ना खूप जोरात पाऊस सुरू आहे. 4 दिवस झालं कंटिन्यू पाऊस आहे. आज 5वा दिवस आहे आणि आज 10 ते 20 मिनटासाठी कोल्ड पडलं, पण परत येतोय, थोडा थोडा येतोयच पाऊस. तर तेच म्हणलं शेतामध्ये पाहा, म्हणलं पीक वगैरे काही झालं का, कारण की ना 4 ते 5 दिवस झालं कंटिन्युअस पाऊस चालू आहे. पाहू शकता खूप पाणी वगैरे झालंय. तर ना हे संपूर्ण हे आपलं शेत आहे. तो वरती पाहू शकता कापूस हिरवा लसलस आहे. तुम्ही हे पाहू शकता. हे आंब्याचं झाड आहे, ही लिंबुनी आहे. 3 वर्ष झाले लिंबुनी आहे. हिला काही लिंबू वगैरे काही लागलेलं नाही. पण हे झाड कशाचं आहे हे पण माहीत नाही आहे मला, कारण की हे संत्रीचं म्हणून आणलं होतं, विकत आणलं होतं. 3 ते 4 वर्ष झालेत, पण अजून पण काही फळ वगैरे काही लागलेलं नाही आहे. तुम्ही पाहू शकता. संत्र्याचाच वास येतो, पण पक्क नाही आहे की कशाचं आहे. तर यंदाच्या वर्ष वाट पाहू, नसेल काय लागलं तर हे काढून दुसरं आणू आणि लावू. तर आता आलो जांबा खाली. हे पाहू शकता तुम्ही, हा जांबा आहे. थोडे थोडे लहान जांब लागले तर हा पाहू शकता तुम्ही. नवीन माल लागलेला आहे. एकच झाड आहे. इथे एक झाड होतं आणि ती लिंबून आहे का, तिथे एक झाड होतं तुम्हाला आधी दाखवलं ना तिथं. तर ना ते झाड कशानं काय काय माहीत नाही आहे. पाणी वगैरे संपूर्ण होतं त्यांना, तरी पण ते खराब झाले, जळाले. तर हा पण जळालता, पण हा बुडातून तोडला आणि याला फांदे फुटलेत. आता पाहू शकता तुम्ही, इतका भारी झाला ना. गेल्या वर्षी इतके जांभं लागले याला, खूप शेतोय. आता बी चालू आहे थोडा थोडा, जोरात आला तर मग मला जावं लागेल वर. हे पाहू शकता, ही हळद आहे. एक नंबर सोयाबीन, त्यामध्ये 1 तास सोयाबीनचं घातलं आहे. ही हळद, मिरची पण लावली आहे. बघू शकता मिरची झाडं, फुलं वगैरे लागलेले आहेत. मिरच्या वगैरे पण लागलेल्या आहेत, पण बारकाल्या आहेत. सोयाबीन वगैरे पण खूप छान आलेली आहे. आम्ही हे पहिल्याच वेळेस ट्राय करतोय. चला तुम्हाला दाखवतो आमच्या इकडे निसर्ग. पाहू शकता एकदम ढगाळ वातावरण झालेलं आहे. पाऊस पण चालू आहे, थोडा थोडा चालू आहे, जास्त नाही, कारण की नेमकाच उघडलेला आहे. हे पाहू शकता तुम्ही. इकडं हळद आहे, संपूर्ण ही हळद आहे. तिचा अलग कलर आहे ना आमच्या अलग कलर आहे. ती चुलत्याची आहे आणि आमची आहे. हिचा थोडा पिवळट कलर पडला आहे आणि तिचा पूर्ण हिरवा पडला आहे. तुम्ही पाहू शकता, अंतर दिसत आहे तुम्हाला. तर काय झालं असेल हे नक्की सांगा. पण ही थोडी आधीची आहे आणि ती थोडी लेट आहे. 15 ते 20 दिवसाचा फरक आहे आधी लावलेली. आणि हे पाहू शकता, हे आंब्याचं झाड. याला यंदा काय आंबे लागले नव्हते. यंदा 1 वर्ष आड करून लागतात. आणि हे पण आंब्याचं झाड, याला पण 1 वर्ष आड करून लागतात. एक रेकॉर्ड आहे आंब्याच्या झाडांचा आमच्या. ते पाहू शकता, हे कापूस आहे आणि हळद. चला तुम्हाला आमची विहीर वगैरे दाखवतो. आता संपूर्ण भरली असेल, कारण की खूप जास्त प्रमाणात 4 ते 5 दिवस झालं कंटिन्युअसली पाऊस चालू आहे. तर विहीर वगैरे संपूर्ण फुल भरलेली आहे. तर मित्रांनो, खूप पाऊस वाढला आहे आणि मोबाईल काय वॉटरप्रूफ नाही आहे, त्यामुळे ब्लॉग इथे थांबवतो आणि वरती जाऊन शूट करतो. संपूर्ण पाणी साचलेलं आहे याच्यामध्ये. ही कोथरीम आहे. कोथरीम खूप मोठी पण झालेली आहे, कारण की ना उपटता पण येईल आहे की कोथरीम वाढलेली आहे आता सध्या. आणि कोथरीमला भाव पण नाही आहे. आणि चिखलावत वगैरे इकडं काय येता येईना, त्यामुळे खूप वाढलेली आहे कोथरीम. पाऊस जर उद्या जर पाऊस जर उघडला
तर उद्या संपूर्ण उपटून मार्केटमध्ये नेऊन आपला बोरवेल आहे गेल्या वर्षी पाडला होता. हे पाहू शकता, आलो मी बोरपाशी. हा बोरवेल ना गेल्या वर्षी उन्हाळ्यात पाडला होता. तर मस्त पाणी लागलं होतं. आणि तिथं समोर आमची विहीर आहे. विहीरचं पाणी आटलं होतं, त्यामुळे आम्ही बोरवेल घेतला होता. जवळच आहे, लय लांब नाही आहे. लय झालं 50 ते 60 मीटरचा फरक असेल. पाहू शकता त्या बोरवेलपासून. तर हे पाहू शकता तुम्ही विहीर. 3-4 पाईपलाईन वगैरे आहेत, कारण की संपूर्ण 5 ते 6 जणांमध्ये विहीर आहे. एकदम जुन्या काळातली विहीर आहे. दगडाचं बांधकाम आहे. हे पाहू शकता. ही आमची मोटर आहे. खूप गवत वगैरे झालं आहे, इथं थोडं कापलं होतं. ही पाईपलाईन आहे, ही आमची पाईपलाईन आहे. हे पाहू शकता तुम्ही. तर आलो होतो खालून वरती. आता घरी जायचा टाईम झाला आहे, तर चाललेलो आहेत घरी. हे पाहू शकता, हे रस्ता इतका चिखल आहे ना. हा कॅन घेऊन जातोय. भाऊ, जर पाय जर सटकला ना तर रपकन तोंडावर पडणार. ते पाहू शकता, सगळं एकदम पाय आला ती सटकायले तर वरची वर. आणि सँडली पण खूप चिखलानं भरलेले आहेत. ते काही का असं ना, पण आहे ना, इथून आहे थोडा. आणि समोर इथं गाडी लावलेली आहे. पहा किती चांगला वेदर आहे, एकदम एकच नंबर. सगळे झाडं वगैरे, हे झाडं आहेत आवळा मुरब्बा, हे आपलेच झाडं आहेत. पाहू शकता तुम्ही, एकदम 60-70 एकर झाडं आहेत तिथं, एकदम मोठं. समोर आपले नाहीत. नाहीत, पण हे आपले नाही आहेत, हे दुसऱ्याचे दाखवतो फक्त. हे पाहू शकता, खूप दूर आहे इथून. इकडे झाडं आहेत, परत सगळीकडे झाडच आहेत. हे पाहू शकता तुम्ही. आणि त्यामध्ये पेरलेली आहे सोयाबीन त्यांनी. एकदम आवळ्याचे 1 नंबर झाड आहेत. 4 ते 5 वर्ष झाले त्यांना. आवळे काही लागत नाही. तर भेटू आपण नंतरच्या ब्लॉगमध्ये. टेक केअर अँड बाय बाय. थँक्यू फॉर द वॉचिंग.